हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांमध्ये गळाभेट। आपण तर परत यायलाच पाहिजे। भेटी दरम्यान राऊतांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। विधान भवनात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये संवाद, तर संजय राऊतांसोबतही अजित पवारांची भेट। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान। आतापर्यंत सर्वपक्षीय 270 आमदारांचं मतदान। राजकीय आकडेमोडीत कोण कुणाला शह देणार याकडे लक्ष। विधान परिषदेसाठी फक्त 4 आमदारांचं मतदान शिल्लक। भवियाचे 3 तर मनसेच्या राजू पाटलांचं अद्याप मतदान बाकी। भाजपा आमदार गणपत गायकवाडांकडून मतदान। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर गायकवाडांनी बजावला मतदानाचा हक्क। मी जेलमध्ये असताना परवानगी नाकारली। गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी कशी? अनिल देशमुखांचा सवाल। निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव। एकाला न्याय, दुसऱ्यावर अन्याय। सत्तेचा गैरवापर सुरू। गणपत गायकवाडांच्या मतदानावरून संजय राऊत आणि अंबादास दानवे आक्रमक। नवाब मलिकांकडून विधान भवनात अजित पवारांसह जयंत पाटलांची भेट। मलिकांचं मतदान कुणाला? राजकीय वर्तुळात चर्चा। नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। अंतरिम जामीन 2 आठवड्यांपर्यंत वाढवला। मलिकांना 2 आठवडे बाहेर राहता येणार। मिलिंद नार्वेकर सकाळपासून विधान भवनाच्या गेटवरच। एकेका मतासाठी जुळवाजुळव। नार्वेकरांकडून चंद्रकांत पाटील, बावनकुळे, पंकजा मुंडे आणि प्रफुल्ल पटेलांशीही चर्चा। आजच्या निकालानंतर कोण कुठून पळून जाईल हे कळेल। संजय राऊत यांचं सूचक विधान, तर मवियाचे सर्व तिन्ही उमेदवार निवडून येतील, राऊतांना विश्वास। गरजेल तो पडेल काय? सुषमा अंधारेंचं सूचक ट्विट। विधान परिषद निवडणुकीत अंधारेंच्या ट्विटनं चर्चेला उधाण। महायुतीत जो भरवशाचा उमेदवार त्याचीच विकेट जाणार। मवियाचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, संजय राऊतांचा दावा। कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले ठाकरे गटासोबत आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये निकोलेंची संजय राऊत आणि आमदारांसोबत चर्चा। भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकरांचा विधानसभेतील व्हिडिओ व्हायरल। बोर्डीकरांनी फाईलमध्ये पैसे का ठेवले? सोशल मीडियावर चर्चा। माझं मत शिंदेंच्या उमेदवाराला जाणार। शिंदेंचं एकही मत फुटणार नाही। इतरांचं मला सांगता येणार नाही। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मला काँग्रेसच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं। बैठकीतील अनुपस्थितीवर झिशान सिद्दीकींचं स्पष्टीकरण। तर मी काँग्रेससोबत पक्ष सांगेल तिथे मतदान करणार, सिद्दीकींची प्रतिक्रिया। महायुतीकडून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न सुरू। रोहित पवारांचा आरोप, तर घोडेबाजार म्हणणं म्हणजे आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं। सदाभाऊ खोतांची टीका। लेकीनंतर आईचेही भलतेच प्रताप। वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांच्या आईचा दमदाटीचा व्हिडिओ समोर। शेतकऱ्याला पिस्तूल हातात घेत धमकावलं। पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यातून ऑडी कार हलवली। पुणे पोलिसांच्या नोटीसीनंतर कारवाई। याच ऑडी कारवर लाल दिवा लावून पूजा खेडकर कार्यालयात जात होत्या। मुंबईसह कोकणात 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगडला 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट। हवामान विभागाचा अंदाज। सोलापुरात तुकाराम महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत। अकलूजमध्ये पार पडला मानाच्या अश्वांचा 3रा रिंगण सोहळा। नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।